Take a deep breath. One more time. थैंक यू, थैंक यू, थैंक यू परमात्मा। थैंक यू सो मच। आज के ये सुंदर से दिन के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया इस सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट प्यार आदर सम्मान से भरे हुए दिन के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। कल के खुशियों भरे, उमंग भरे, उत्साह भरे दिन के लिए भी बहुत शुक्रिया। कल का दिन इतना अच्छा बनाया, उसके लिए आपका तहे दिल से शुक्रिया प्रभु। आने वाले दिन के लिए भी शुक्रिया, जो और ज्यादा खुशी लेकर आ रहा है। नई उमंग, नई उम्मीद और बहुत प्यार, सम्मान सभी को लेकर आने वाले इस कल के दिन के लिए भी आपका बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया। मेरी सांसें चल रही है, मैं जीवित हूँ। सुबह मैं उठ पाई, धरती पर अपने कदम रख पाई, इसके लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। मेरा शरीर स्वस्थ मस्त तंदुरुस्त है और मैं बहुत मौजे कर रही हूँ। थैंक यू परमात्मा, मुझे रोज अमृत वेला उठाकर नवरात्रि के इस नव पावन पर्व में जोड़ने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया मेरे स्वस्थ मस्त शरीर के लिए, मेरे घर के सभी सदस्यों के लिए जो बहुत स्वस्थ और तंदुरुस्त है, उन सभी के लिए बहुत बहुत शुक्रिया मेरे प्यारे प्रभु। शुक्रिया मेरे माता पिता का, जिन्होंने मुझे जन्म दिया, मेरा लाड़ लड़ाया, मुझे प्यार किया, सारी जरूरतें पूरी की, मुझे इस काबिल बनाया कि मैं अपना नाम रोशन कर पाऊं। दुनिया में मैं कुछ ऐसा करूं जिससे किसी की जिंदगी में तो कुछ अच्छा बदलाव हो सके, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया मेरे प्यारे प्रभु। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया मेरे सारे पूर्वजों का, जो मुझे आशीर्वाद देते हैं, जिसके कारण मेरा जीवन अलाइनमेंट में रहता है, मैं पूरी तरह से अच्छा जीवन व्यतीत कर पा रही हूँ। वो मेरे साथ सभी पूर्वजों का आशीर्वाद पाकर मैं बहुत खुश और मस्त जीवन जी रही हूँ। थैंक यू। मैं सभी को आशीर्वाद देती हूँ, वो जहाँ कहीं भी है वहां स्वस्थ मस्त और आनंदित रहे। थैंक यू परमात्मा। थैंक यू मेरे गुरुओं के लिए, जिन्होंने मुझे ज्ञान दिया, नई नई बातें सिखाई। हर रोज एक नया दिन मेरे लिए कुछ नया लेकर आता है और मैं कुछ नया सीखती हूँ, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया। बच्चे से लेकर पशु पक्षी तक हमें बहुत कुछ सिखाते हैं, उन सभी के लिए शुक्रिया परमात्मा। चींटी भी मेहनत करना सिखाती है। हर एक प्राणी अपने आप में एक सीख देते जाता है। जीवन में आने वाले हर व्यक्ति कुछ न कुछ सिखाकर, अनुभव देकर जाते हैं, उन सभी के लिए बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया सारे नवग्रहों के लिए, सूर्य चंद्र राहु केतु शनि, सभी के लिए बहुत बहुत शुक्रिया, जो मुझे अलाइनमेंट में रख रहे हैं, मेरे जीवन को चला रहे हैं। थैंक यू परमात्मा। थैंक यू, दिल से शुक्रिया आपका। थैंक यू मेरे इस पंच तत्व के लिए, जो मेरे अंदर भी है, जो मेरे बाहर भी है। इस पंच तत्व के उपहार के लिए आपका शुक्रिया, जो हमारा जीवन चला रहे हैं, जिससे हमारा शरीर भी बना हुआ है। प्रत्यक्ष सृष्टि हमारे अंदर है, परमपिता परमेश्वर हमारे अंदर है। थैंक यू। इस परमपिता परमेश्वर को नमन करते हुए, धरती माँ मैं तेरा शुक्रिया अदा करती हूँ, जो तूने मुझे जड़ों से जोड़ के रखा है, संस्कार दिए, गुरुत्वाकर्षण शक्ति से जोड़ के रखा है, देने का भाव सिखाती हूँ। कितने सालों से, मैंने बचपन से लेके आज तक कितना अनाज आपने मुझे दिया, हवा दी, पानी दिया, नई नई जगहों पर घुमाया, नए नए घर बताए,
जहाँ मेरा जन्म हुआ वह मेरे मामा का गांव, मेरा खुद का घर, ससुराल का घर, नए नए होटल, रिजॉर्ट, खेत खलिहान, बड़े बड़े प्लॉट, पहाड़, नदियाँ, झरने, अनगिनत जगहों पर तुम मुझे जाने को अलाउ करती हो, उस जगह को मुझे अच्छे से एंजॉय करवाती हो। आपका बहुत बहुत शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया। रंग बिरंगे फूल, अलग अलग प्रकार की सब्जियां, फल, अनाज, पेट्रोल, सोना, चांदी, हीरे, जवाहरात, मानिक, मोती, तेरे गर्भ से कितनी सारी चीजें तू निकाल कर हमें देती है माँ। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया मेरे जल पिता, जो धरती पर आते ही हरियाली छा जाती है। इतना वातावरण में प्रसन्नता छा जाती है। पिता जैसे बच्चों पे, मेरे बच्चों को मिलने आते हैं तो कैसे बच्चे खुश होते हैं, वैसे ही धरती माँ पे सब खुश हो जाते हैं। पूरे वर्ष भर हम मेरे लिए पानी का व्यवस्था करना, नदी नाले झरने सब लबालब भर देना, पानी का उपयोग रोजमर्रा की जिंदगी में खुद को स्वच्छ करने के लिए, भगवान की पूजा करने के लिए, भगवान को अर्घ्य देने के लिए, कपड़े साफ करने के लिए, हमारे अंदर ऑक्सीजन बनाने के लिए, कितने अनगिनत उपयोग है इस पानी के। जो पानी को मेमोरी है, जो सुनता है, हमारे सपने पूरे करता है। थैंक यू, थैंक यू इस पानी के लिए। मंत्रित पानी से हम हील हो जाते हैं, उस हीलिंग के लिए बहुत बहुत शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। थैंक यू अग्नि देवता, सूरज भगवान, जो हमारे भीतर एक नई ऊर्जा का निर्माण करते हैं। सुबह आते ही आपके कारण हमारे घर एक नई सकारात्मकता फैल जाती है। कितना सुंदर प्रकाश, दिन भर उत्साह, उस एनर्जी के साथ हम काम करते हैं, और जैसे ही आप ढल जाते हो तो हमें फिर से वही शीतलता चंद्रमा की देती है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। अनाज पकने के लिए भी आपका उपयोग होता है, हमारा अन्न पचन करने के लिए पेट में भी उदराग्नि है, जिसके कारण हमारा अन्न पचन होता है। थैंक यू सो मच, थैंक यू। पौधों को बड़ा करने के लिए ऊर्जा लगती है, वो सब धूप आप देते हो। थैंक यू, थैंक यू। थैंक यू हवा, मेरे भीतर प्राणवायु बन के चलने के लिए। इस सुंदर सी महकती हुई प्यारी सी हवा का बहुत बहुत शुक्रिया, जो मेरे अपनों की खुशबू का एहसास मुझे देती है, अच्छे अच्छे फूलों का एहसास देती है। प्यारी हवा गर्मी में बहुत सुकून दे जाती है। थैंक यू इस हवा का जो जल चक्र चलाती है, जो पेड़ पौधों को, सीड्स को इधर उधर लगाने के लिए भी एक माध्यम बनती है। पेड़ों के जो बीज गिरते हैं वो एक जगह से दूसरी जगह ले जाने के लिए प्रकृति की एक कितनी सुंदर रचना है। माली नहीं है, बट ये माली का काम करती है। थैंक यू हवा, थैंक यू हमें प्राण वायु देने के लिए। थैंक यू सो मच। थैंक यू मेरे अंदर के स्पेस एलिमेंट के लिए, बाहर के स्पेस एलिमेंट के लिए। अंदर की स्पेस होने के कारण मेरे सारे शरीर के अंग बहुत अच्छे से काम कर रहे हैं। विचारों में सब में स्पेस है, शब्दों में स्पेस है, उंगलियों में स्पेस है, लिख सकते हैं। मस्तिष्क में स्पेस है, जिससे नवी नई चीजें ग्रहण कर सकते हैं, नया सीख सकते हैं। इस स्पेस एलिमेंट के लिए बहुत बहुत शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया। रिश्तों में स्पेस है तो रिश्ते और अच्छे होते जा रहे हैं। परमात्मा तेरा बहुत बहुत शुक्रिया। स्पेस के कारण मैं मेरे घर में कितने सारे पैसे रख सकती हूँ, कपड़े, चांदी, सोना, हर एक के लिए इतनी सुंदर जगह देने के लिए। वाह स्पेस एलिमेंट, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच। इस ऊर्जा भरे हाथों को एक मिनट पर घसते हुए इस ऊर्जा शक्ति को अपने सिर पर रखे और फील करे कि एक चांद सी, सूरज, एकदम सुंदर सी रोशनी आपके शरीर के भीतर जा रही है।
और आप उनसे आशीर्वाद ले रहे हो। मैं पद्म पदम भाग्यशाली हूँ। मैं मास्टर सर्वशक्तिमान हूँ। मैं भाग्यशाली हूँ। मैं भाग्यशाली हूँ। मैं भाग्यशाली हूँ। जिस भी काम को हाथ लगाओ वह सोना बन जाता है। मेरे शरीर के सारे अवयव अंग बहुत अच्छे से काम कर रहे हैं। मेरे तंदुरुस्त शरीर के लिए शुक्रिया। मेरे सारे अच्छे रिश्तों के लिए शुक्रिया। मेरे पास आने वाली लक्ष्मी माँ के लिए शुक्रिया। मैं पैसे से प्यार करती हूँ, पैसा मुझसे उससे भी ज्यादा प्यार करता है। हर दम हर पल मेरे साथ रहता है। चारों दिशाओं से मेरे पास आता है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। थैंक यू मेरे प्यारे प्रभु, थैंक यू सो मच। एवरी डे एंड एवरी वे आई एम गेटिंग बेटर एंड बेटर। Every day and every way, I'm getting younger and younger. Every day and every way, I'm getting wealthier and wealthier. Every day and every way, I'm getting healthier and healthier. थैंक यू, थैंक यू, थैंक यू। मुझे पूर्णतः स्वस्थ मस्त रखने के लिए और मेरे घर में खुशियां देने के लिए बहुत बहुत शुक्रिया। इस पूरी ऊर्जा का अपने शरीर पर घुमाइए। धरती माँ को वंदन करें। थैंक यू धरती माँ, थैंक यू सो मच। और आसमान में हाथों को फैलाते हुए कहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माई लाइफ। आई एम ओपन एंड रिसेप्टिव फॉर ऑल गुड एंड अबेंडेंस थिंग्स इन माई लाइफ। आज तो बहुत मजा आने वाला है। आई लव यू कीर्ति, थैंक यू सो मच, थैंक यू। हाथों को अपने आंखों के सामने खोलते हुए थैंक यू, थैंक यू, थैंक यू। थैंक यू सो मच एवरीवन। चलिए अभी अफर्मेशन स्टार्ट करें लिखना। आप सभी अपने अपने अफर्मेशंस 5 5 बार लिखिए। 3 अफर्मेशन है। कमल मॅडम तुम्ही म्हणा असं, थँक यू फॉर माय रोबस्ट हेल्थ। मी माझ्या सुदृढ शरीरासाठी खूप आभारी आहे। मी स्वतःमध्ये मी स्वतःशी आणि दुसऱ्यांसोबत खूप शांततेने व्यवहार करते आहे। माझं मन शांत आहे। अजून काय आहे? हा, माझं इन्कम दिवसेंदिवस वाढत आहे। तुमचा बिझनेस सुरू झालाय ना? माझे इन्कम दिवसेंदिवस वाढत जात आहे दैवी मार्गाने। माझे इन्कम दिवसेंदिवस वाढत आहे। असं म्हणा 2 3 वेळा 5 वेळा, जोपर्यंत आम्ही लिहित राहतो तोपर्यंत तुम्ही म्हणत राहा। माझं शरीर स्वस्थ मस्त आहे। मी दैवी मार्गाने रोज माझं इन्कम वाढत आहे। आणि मी स्वतःसोबत आणि इतरांशीही खूप शांतीपूर्ण व्यवहार करते। बस। Amazing है। आप लोग कैमरा ऑन कर सकते हो। योगिनी मैम, रियलमी, नीलेश जी, धनेश्री जी, थैंक यू।
Thank you, universe. That third one is आज मैंने लेग्स के लिए कुछ अभ्यास किया है। ये मेरा खुद का स्टडी नहीं है, ऑलरेडी प्रूवन है जो भी मैंने पढ़ा है। एक बुक है यू कैन हील योर लाइफ, जो अश्विन मैम का पेड सेशन चल रहा है, उसमें मैम ने सिखाया है कुछ पैरों के बारे में। आज मेरी इच्छा है कि आज मैं वो सब आपके साथ शेयर कर पाऊँ, ताकि आप अपने अंदर आपके विचारों में वो पैटर्न ढूंढ पाए। बट मेरी ये भी इच्छा है कि अगर कैमरास ओपन हो गए तो मुझे बहुत अच्छा लगेगा, वाह। मुझे और थैंक यू मोटिवेशन। मैम, थैंक यू। ये एक 2 मिनिट 2 मिनिट देना प्राजक्ता, आई जस्ट बी बॅक. या श्योर। आम्ही सो सगळे लकी आहोत मॅम की आम्हाला तुम्ही तुमचं मिळालेलं देऊन राहिले. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि खरंच आहे, मॅम माणसाचे रोबस्ट पाय स्पेलिंग, खूप. हा हा, बोला. रोबस्ट स्पेलिंग सांगा ना जरा. ROBUST. अच्छा, म्हणजे बरोबर लिहिलं. येस. ओके. तुझा आवाज नाही येते प्राजक्ता, तिने म्यूट. नो, ऍक्च्युली अफर्मेशन्स लिहितोय ना, तर मी बोलून बोलून लिहितीये. ओके, सॉरी. तू पण लिहू शकते, तुला कदाचित अफर्मेशन माहिती नसेल. हा हा. बट तुझं सध्याचं जे करंट चॅलेंज आहे त्याच्यासाठी तू लिहू शकते, आय रिस्टोर अँड मेंटेन माय बॉडी ॲट ऑप्टिमम हेल्थ. ओके. आय रिस्टोर अँड मेंटेन माय बॉडी ॲट ऑप्टिमम हेल्थ. हे विथ फिलिंग्स लिही तू 5 टाइम्स. आय रिस्टोर अँड मेंटेन माय बॉडी माय ॲट बॉडी. ऑप्टिमम हेल्थ. ओके. लिहिताना फील कर केदारनाथचा ट्रेक तू मस्त जॉयफुली करते. येस. मॅम, कदाचित ह्याच अफर्मेशन मुळे आज मी मांडी घालून 10 मिनिटं आरामात हवन केलं. वाव, आणि अमेझिंग. हो, आणि आता मी गेलेली होती याला एक्सरे साठी. तर त्यांनी जी पोझिशन सांगितलं तर ते 2 मिनिटं सुद्धा माझ्याने होत नव्हते. वाव. आजचं खरंच जे मी खूप. तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे ना, त्याच्यानंतर तुम्ही अजून काहीतरी शुअरली काहीतरी अमेझिंग शेअरिंग कराल. जर तुम्ही मी जे बोलेल त्याच्यावर खरंच विचार केला करेक्ट वेने, तर खूप हम्म. जर तुमच्या लेग्स मध्ये खरंच चॅलेंज असेल तर मी 100% शुअरिटी येस. देते की तुम्ही खरंच ते खूप पटकन हील कराल.
अगदी अगदी, म्हणजे आज माझ्याचसाठी सेशन तर येस. थँक्यू. आजचं खरं हे स्पेशल सेशन माझी आई, माझी मैत्रीण आणि कदाचित तुम्ही, मी या दोघींना फोन करून पकडून बसवलंय की बसा सेशनला म्हणून आज. छान छान छान, नाही त्यांना पण खूप फरक पडेल. हो. झालं सगळ्यांचं? माझं झालं. एक मिनिट. ओके. येस. प्राजक्ता, आपण युट्यूब लाईव्ह करू शकतो का आता डायरेक्ट? करू शकतो पण कसं करतात ते नाही माहिती. ते सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं असं वाटतंय मला. ऍक्च्युली आहे ना लाईव्ह स्ट्रीम युट्यूब ऑन, लाईव्ह ऑन युट्यूब. बघा बरं होत आहे का. केलंय मी. तर मी युट्यूब ओपन करून बघू का? हा चालेल. अरे बाबा, याच्यात साइन इन गुगल अकाउंट वगैरे आहे. फोनवर बघू शकतात ना म्हणजे. बघते बघते. गए हम लाइव. लाईव्ह असं दिसतंय का तिथे. द यूजर्स इज नॉट एनेबल टू फीचर्स. काय बघावं लागेल. सध्या तरी नाही दिसत आहे. ओके ठीक आहे. चालेल. चालू करूया आपण. आज मी सेटिंग बघते, काहीतरी करायचंय सेटिंग, मग होईल ते. आज तर नाही होत आहे. तुमचे अफर्मेशन्स लिहून झाले की सांगा सगळेजण म्हणजे आपण स्टार्ट करूया. चालेल. एकच मिनिट. चलेगा, चालू कर दो.
येस मॅम, झालं. आज या सेशन मध्ये कोणी असं आहे का की ज्यांना हिंदीच पाहिजे, मराठी समजत नाहीये? निलेश दुधे मॅडम, तुम्ही म्यूट वरती आहे. समजते मराठी. ओके, धनश्रीला पण समजतं, अस्मिता मॅमला पण समजतं. रिअलमी युजर जे आहे, अ, तुम्ही ओके आहात का मराठी सोबत? किती मॅम, चालेल ना मराठीमध्ये? थोडं मला हो मॅम. बेटर होईल एक्सप्लेन मराठी करायला. मराठी चालेल. ओके, अमेझिंग. सो एक बुक आहे, अश्विन मॅम सध्या प्रॅक्टिस घेत आहे. तर त्याच्यामध्ये ना प्रत्येक आपल्या बॉडी पार्टसाठी किंवा आपल्या शरीरातील प्रत्येक आजार असेल किंवा जे पण काही चॅलेंजेस आपण बॉडी शरीराच्या लेवलवर फेस करत असू, तर त्याच्या आपल्या इमोशन्स सोबत कसं त्याचं रिलेशन आहे किंवा आपल्या इमोशन्समुळे आपल्या शरीरामध्ये कसे चॅलेंजेस किंवा आपण आजारांना चॅलेंज म्हणूया इथून पुढे या सेशनमध्ये, ठीक आहे? तर कसे चॅलेंजेस आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतात जस्ट बिकॉज ऑफ आपले इमोशन्स. इमोशन्स म्हणजे काय, की जे आपण विचार करतो, एखादा विचार आपण पुन्हा 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 वारंवार 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 करून जेव्हा तो आपल्या मनामध्ये आपल्या ब्रेनमध्ये फिक्स होतो आणि त्याला आपण आपण म्हणतो की आपलं बिलीफ. बट जे बिलीफ आपल्याला लाईफमध्ये पुढे नेतात, काहीतरी फायदेशीर काम करतात, त्यांना आपण बिलीव्ह म्हणतो. पण किंवा पॉझिटिव्ह बिलीव्ह म्हणतो. पण जे बिलीव्ह आपल्याला लाईफमध्ये नुकसान देतात किंवा नुकसान होणाऱ्या परिस्थिती घडवून आणतात, त्यांना म्हणतात लिमिटिंग बिलीव्स, ठीक आहे? तर आज आपलं जे हे एक बुक आहे, यू कॅन हील युअर लाईफ, लुईस हेचं. तर हा, तर आपण काय करणार आहे आज, की बघणार आहे त्याच्यामध्ये दिलंय की आपले पाय, नीज किंवा फीट कशा प्रकारे कोणते इमोशनल पॅटर्न्स जर आपण कॅरी केले तर आपल्या पायावरती त्याचा इफेक्ट होतो. तर मी एक प्रयत्न करते जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा, तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त समजून घेण्याचा. तर आपले पाय जे आहे ते आपल्याला जीवनात पुढे नेतात आणि पायांसंबंधित ज्यांना पण चॅलेंजेस असतात ते बहुतेक वेळा हे दर्शवतात की आपल्याला पुढे जाण्याची भीती आहे किंवा पुढे जाण्याची इच्छा नाहीये. मग आता तुम्ही ज्यांना खरंच कोणाला पायामध्ये चॅलेंज ठीक आहे, ती गोष्ट करायचीच नाहीये. मग एखादी एखादी गोष्ट छोटीशी असते, जसं की कोणाला अंधाराची भीती असते, राईट? पण आपण खूप आधीपासून समतो की हे जे टाइम फ्रेम असतं, जे चॅलेंजिंग पिरियड आपण बोलतो, ते थोड्या काळासाठी असतं. पण तुम्ही जर त्या फेज मधून तुम्ही जाण्याची हिंमतच नाही ठेवली, म्हणजे काय, की तुम्ही पुढे जाण्यासाठी तयारच नाही होते, तर मग तुमच्या जीवनामध्ये तो प्रकाशाचा जो फोकस आहे, जी लाईट आहे, ती तुम्ही कधी बघू शकता का? जर तो अंधार तुम्ही पार केला तर नाही, राईट? आपण आपल्या पायांनी काय काय करतो? आपण धावतो, पळतो, आपण सावधपणे चालतो, राईट? आपण डान्स करतो, कितीतरी असंख्य, म्हणजे लहानपणापासून जर बघितलं, जन्मल्यापासून आतापर्यंत आपण असंख्य अगणित वेळा आपल्या पायांचा वापर केलेला असतं. पण जेव्हा आपल्या पायांमध्ये चॅलेंज सुरुवात होतात, तर आपण एक स्पेसिफिक एज बघू शकतो. तिसी वयाच्या तिसी नंतर थोडं थोडं आपल्याला पायांमध्ये खूप इनिशियल लेवलला आपल्याला ब्रेकडाऊन्स दिसायला लागतात. आफ्टर 40 त्याचं प्रमाण अजून वाढतं, आफ्टर 50 अजून वाढतं, 60, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं याच्यामध्ये चॅलेंजेस का वाढतात हे पण मी आज सांगणार आहे. आपण लहानपणापासून याच्यामध्ये दिलंय की लहानपणापासून आपण बघू शकतो की अ, ज्या गोष्टी करायची इच्छा नसते त्या आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून जाणीवपूर्वक करायला लागतात. मग अशा वेळी आपण लहान असताना, आपण जस्ट एक लहान बाळ आहे असं आपण इमॅजिन करूया, 2 4 5 वर्षांचं. तेव्हा आपल्याला काय होतं की आपल्याला प्रचंड राग येतो, पश्चाताप होतो. म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा पण मी सांगते की मला लहान असताना असं वाटायचं की मी कधी पटकन मोठी होतीये, कारण मला हे सगळं एका फ्रेम मध्ये असलेले रिस्ट्रिक्शन वगैरे नको वाटायचे. कारण
इच्छा नसते ना आपल्याला, की आईने सांगितलं अभ्यास कर तर अभ्यासाला बसायचं. खेळायला मला 2 तास जायचे, पण आईने सांगितलं 1 तासातच पटकन ये. तर मग नको असतं. मग अशा वेळेस आपण काय करतो, की राग करतो, मनस्ताप करतो. आपल्यावर कोणीतरी खूप डोक्यावर ओझं ठेवलंय किंवा एक खूप मोठं बर्डन आपल्याला दिले, अशा काइंड ऑफ आपल्याला फिलिंग्स तेव्हा येतात. तुम्ही तुमचं लहानपण आठवू शकता की खरंच कसं तुम्हाला फील होत होतं, राईट? तर या ज्या गोष्टी असतात, जे लहानपणीच्या गोष्टी असतात, ज्या आपण अजून आपल्या मनामध्ये कुठेतरी स्टोअर केलेल्या असतात. आता हे एक्झाम्पल मी किती सहजपणे तुम्हाला दिलं ना, याचा अर्थ ते अजून सुद्धा मी कुठेतरी होल्ड केलंय ते माझ्या लाईफमध्ये. आणि तसंच व्हेरिकोज वेन सध्या खूप चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा बरोबर. बुकमध्ये रिझन दिलंय की हे कशामुळे होतं, की नोकरीमध्ये म्हणा किंवा आयुष्यामध्ये तुम्ही जिथे कुठे आहात तिथून तुम्हाला काय बोलू शकतो, तुम्ही आता आयुष्यात जिथे पण कुठे आहात, समजा एक मी आई आहे, पण मी जे पण काही माझ्या मुलासाठी करतेय ना त्याच्यात मी आनंदी नाहीये. मला अजून वाटतं की अरे मी कदाचित त्याला खूप वेळ देत नाहीये. मी एक ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिशनर आहे, पण मला वाटत नाहीये की मी खूप चांगलं करतेय ग्रॅटिट्यूड आता. मी एक वाईफ आहे, बट स्टील मला असं वाटतं की मी अजून थोडं माझ्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे. मी एक वर्किंगच्या दृष्टीने बघू शकतो की मी आता नोकरीत एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण मला असं वाटतं की अरे मी अजून थोडं केलं पाहिजे. म्हणजे कमी कुठेतरी कमी आहे किंवा काहीतरी आपल्याला असं आहे की मला आवडत नाहीये ते. मग आपलं रक्त जे आहे ते जॉय, आनंद रिप्रेझेंट करत असतं, ठीक आहे. मग वेन्स हा कशा रिलेटेड आहे, शिरांविषयी आहे, राईट? तर मग जेव्हा या शिरांना आनंद वाहण्याची क्षमता कमी होते, तेव्हा हे जे चॅलेंज आता मी बोललो व्हेरिकोज वेन, हे क्रिएट व्हायला तयार होतं, सुरुवात होते. तर तेव्हा आपण खरंच असा विचार करू शकतो की आपण लाईफमध्ये जिथे पण कुठे आहोत ते आपल्या इच्छेनुसार आपण जातो आहे का. मग तुम्ही कोणताही रोल बघू शकता, एक वाईफ म्हणा, एक हजबंड, मेन्स असतील तर हजबंड म्हणून म्हणू शकता. जे पण काही आहे तर तुम्ही खरंच बघू शकता की खरंच किती तुम्ही जिथे पण कुठे आहात तिथे आनंदी किंवा खुश आहात. या बुकमध्ये प्रत्येक म्हणजे अगदी कोमात गेलेल्या व्यक्तीला सुद्धा अफर्मेशनने बरं करता येऊ शकतं, इतकं सायंटिफिकली त्यांनी हे बुक डिझाईन केलेलं आहे. मग जर कोमात गेलेली व्यक्ती बरी होऊ शकते, तर ज्यांना कोणाला पायाचे चॅलेंजेस असतील, पाय दुखतात, गुडघे दुखतात, पोटऱ्या दुखतात, तर हे तर खूप किरकोळ चॅलेंजेस आहेत, राईट? सगळे ऍग्री करतायत ना या गोष्टीला, की नक्कीच कोमात गेलेल्या व्यक्तीपेक्षा गुडघे दुखणं हे खूप कमी याचं फ्रिक्वेन्सीचं किंवा कमी चॅलेंजिंग असलेली गोष्ट आहे, बरोबर? त्याचप्रमाणे गुडघ्यांसाठी स्पेशली नी पेन जे आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे की नी म्हणजे काय, गुडघा म्हणजे गुडघ्याचं मेन फंक्शन काय, लवचिकता. ते कशाचं प्रतीक आहे, गुडघा म्हणजे काय, वाकणे. मग हे वाकणे जर आपण माणसाच्या इमोशन्सच्या बाबतीत जर बघितलं तर आपण बघू शकतो की अभिमान, अहंकार आणि हट्ट दर्शवतात. मग याच्यामध्ये आपण काय बघू शकतो की जर खरंच तुम्हाला नी मध्ये चॅलेंज असेल तर तुम्ही बघू शकता की जर तुमच्या नी मध्ये चॅलेंज आहे तर तुम्ही स्वतःच्या याच्यामध्ये खरंच बघू शकता की आपले जे गुडघे आहेत ते हे दर्शवतात अभिमान, अहंकार आणि हट्ट. तर मग तुम्ही बघू शकता की अशा लाईफमध्ये कोणत्या परिस्थिती आहे की जिथे तुम्ही काही सिच्युएशन्स कळत नकळतपणे अशाही असतात की तुमच्यासाठी चांगल्या आहेत. ओके. जर समजा तुम्ही चालायला रोज गेलात तर हे तुमच्या शरीरासाठी, फिटनेससाठी, आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे. पण तुम्ही जात आहात का? नाही जाते. तुम्ही रेग्युलर 10 मिनिट्स, 15 मिनिट्स किंवा काय तुमचं जे असेल टार्गेट तेवढा वॉक तुम्ही करताय का? नाही करत आहे, राईट? म्हणजे तुम्ही या सिच्युएशन वरती घट्ट उभे आहात की नाही, काय नाही, त्या चालण्यापेक्षा गोळ्या खाणं खूप सोपं आहे, हे कुठेतरी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिक्स केलंय. पण त्यापेक्षा म्हणजे
खूप सिव्हिअर चॅलेंज असेल, खूप मेजर ब्रेकडाऊन असेल, तर साहजिकच आहे हे केलंच पाहिजे. इथे कोणीच असं नाही तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सगळं बंद करा आणि अफर्मेशन्सच करा, पण त्याच्यासोबत जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली तर खरंच तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. आणि याच्यासाठी काय आहे की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता. जर तुमच्या नीज मध्ये म्हणजे गुडघ्यांमध्ये खरंच चॅलेंज आहे, तर तुम्ही स्वतःला खरंच काही प्रश्न विचारू शकता की असा कोणता हट्ट आहे की जो मी खरंच पकडून ठेवलाय. किंवा अहंकार म्हणू शकतो की म्हणजे माझ्या बाबतीत पण होतं, कोणी मला एखादी परिस्थिती सांगितली तर आपण एक उत्तम सल्लागार बनणं खूप सोपं आहे आयुष्यामध्ये. पण आपण जे नॉलेज इतर व्यक्तीला देतो ते स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायला खरंच खूप मोठं काय बोलू शकतो आपण, खूप मोठी हिंमत लागते. आणि हे ऍक्सेप्ट करायला सुद्धा कदाचित या सेशनमध्ये सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण खरंच आहे की ज्यांना कोणाला हे चॅलेंज येतात ना, त्यांनी खरंच विचार करा की असे कोणतीही हट्टी वृत्ती आहे माझ्यामध्ये. कदाचित तो हट्टीपणा तुमच्या स्वतःसोबत पण असेल, की आपली बॉडी आपल्याला इंडिकेशन देतीये की असे असे तुझे ब्लड रिपोर्ट्स आलेत, असे असे चॅलेंज आहे, तुला किमान रोज अर्धा तास वॉक केला पाहिजे. पण आपण जात नाहीये, याचा अर्थ काय की आपण हट्टीपणा करतोय. भलेही आपण कारण सांगतोय, आज पाऊस खूप आहे, आज थंडी खूप आहे, आज ऊन खूप आहे, आज वारा खूप आहे, आज मला इतक्या वाजता मी उशिरा उठलीये, है ना. म्हणजे काय की आपण आहे ती परिस्थिती एकतर स्वीकारत नाहीये, आणि दुसरा गोष्ट म्हणजे की भलेही आपण कारण देतोय पण आपण हट्टीपणा करतोय. अहंकार आपण कमी केला पाहिजे. आणि विलो बुकमध्ये एक दिलंय, विलो ट्री. विलो ट्री म्हणजे काय, बेताचं झाड. जर तुम्ही बेताचं झाड बघितलं ना, तर त्याच्या ज्या फांद्या असतात ना, त्या अशा अ, वडाच्या पारंब्यांसारख्या, अशा खूप नाही पण अशा झुरमुळ्यांसारख्या लटकलेल्या असतात. तर त्याच्यासारखं म्हणजे आपल्या पायांमध्ये खरंच एवढी फ्लेक्झिबिलिटी किंवा एवढी लवचिकता असायला हवी, किंवा त्याच्यासाठी जे आहेत की आपण सहजपणे बागडणे किंवा सहजपणे चालणे, ह्या अशा गोष्टी आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुकमध्ये अजून सुद्धा एक दिलेलं आहे की मोस्ट ऑफ द जे पाया रिलेटेड जे चॅलेंजेस आहेत ना, ते मोस्ट ऑफ द हे काय बोलू शकतो, अं, थोड्या एक सर्टन एज नंतर चालू होतात. गेटिंग ओल्डर म्हणजे जसं जसं आपलं 30, 40, 50, जसं जसं वय वाढत जातं, काइंड ऑफ आपण म्हणू शकतो. तर काय की त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं म्हणजे लहान मुलं कधीच म्हणजे कोणत्या एखाद्या 5 वर्षाच्या मुलाला जर आपण बोललो ना की अरे तुला हे करायचंय, तुला काय बोलू शकतो आपण, म्हणजे काहीही, ते लहान मुलं एखादी गोष्ट खूप सहज आणि पटकन स्वीकारतात. पण जसं जसं माणसाचं वय वाढत जातं ना, तसं तसं कुठेतरी एक तो स्टबननेस आलेला असतो, की अरे का मी का करायचं. म्हणजे आपली सून असेल, कोणीही असेल घरातलं, नॉट सून, पण कोणीही व्यक्ती असेल, की अरे का मी तर घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती आहे, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. मग हे काय, हा जिद्दी किंवा स्टबननेस आहे आपल्या स्वतःमध्ये असलेला, राईट. तर तुम्ही खरंच हे छोटं छोटं एक उदाहरण याच्यामध्ये दिलंय. तुम्ही जर खरंच याच्यावरती विचार केलात की काय किंवा कसं मी आत्ता जे सांगितलं की ते खरंच इम्पॅक्ट होत आहे तुमच्या याच्यामध्ये, तर म्हणजे जसं एक लहान मुल आहे ते आनंदाने डान्स करतं, आनंदाने बागडतात, त्या प्रकारच्या सुद्धा बागडणं, आनंदी राहणं, हसत चालणं, पायऱ्या चढणं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही खूप सहजपणे करू शकता. फक्त तुम्हाला बघायचं आहे की म्हणजे आता जसं नीचं सांगितलं की नी रिप्रेझेंट करतं वाकणं. मग तुम्ही बघू शकता की तुमच्या लाईफमध्ये अशा कोणत्या सिच्युएशन्स आहेत की जिथे खरंच कमीपणा वाटतो आपल्याला. आणि कमीपणा वाटणं म्हणजे काय की कुठेतरी माझ्यामध्ये इगो आहे, कुठेतरी माझ्यामध्ये मीच बरोबर आहे ही भावना आहे, राईट. तर मी हे कुठे आहे आणि खरंच मी कसं याला बदलू शकते, दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःला आनंदी राहण्यासाठी, किंवा स्वतःला एक
बेस्ट लाईफ किंवा सहज इझिली होतील अशा मोमेंट्स देण्यासाठी किंवा ती फ्लेक्झिबिलिटी मिळवण्यासाठी. जसा आपला हात असतो राईट, आपण जर रात्री झोपेत समजा हात सरळच राहिला किंवा इवन पाय सुद्धा सरळच, म्हणजे काय, एका सर्टन टाइम पेक्षा तुम्ही तुमचा हात 2 तास एका पोझिशन मध्ये ठेवला, तर जेव्हा तो पुन्हा हात तुम्ही उचलायला जाल, जेव्हा तुम्ही पुन्हा तो हात कोपऱ्यातून दुमडायला जाल, तर तुम्ही बघू शकता की आपल्याला किती रेजिस्टन्स येतो, किती ताकद म्हणा किंवा किती एक प्रकारची शक्ती आपल्याला लावायला लागते. मग जर तुम्ही विचार करू शकता की खरंच तुमच्या नी मध्ये आता चॅलेंज असेल, तुमच्या पायामध्ये किंवा तुमच्या फीट मध्ये कुठे चॅलेंज असेल, तर तुम्ही बघू शकता की खरंच किती मोठ्या प्रमाणात काही गोष्टी तुम्ही होल्ड करून ठेवल्यात. आता हे जे आहे हा प्रत्येकाचा लाईफ नुसार वेगळा वेगळा अनुभव आहे. माझे एक्सपिरियन्स वेगळे आहेत, तसे कीर्ती मॅमचे वेगळे असू शकतात. सो हा सेल्फ अभ्यास आहे. हे इथे स्वतःचा अभ्यास गरजेचा आहे की आपण खरंच बघू शकतो की लाईफमध्ये इथून मागे जाऊन की कधी किंवा अशा कोणत्या सिच्युएशन्स मध्ये, पूर्ण लाईफ मी म्हणत नाहीये ओके, पण अशा काही सिच्युएशन्स असतात की जिथे आपण खूप जिद्दी बनून जातो की नाही, आपण तिथे बिलकुल फ्लेक्झिबल नसतो. कधी कधी हे मी स्वतःच्या बाबतीत सुद्धा अनुभवलंय. कोणीतरी आपल्याला बोलतं की अरे हा 10 वाजता जाऊया, मला शक्य असतं 10 वाजता जाणं, पण माझ्या मधून आतून आवाज येतो की कशाला 10 वाजता, ती म्हणते म्हणून तू लगेच 10 वाजता जाणार का, तिला सांग माझ्याच वेळेस तू यायचं, 9 वाजताच तू यायचं, म्हणजे काय मीच बरोबर आहे. मग हे खरंच आपण बघू शकतो की लाईफमध्ये खूप छोटे छोटे मोमेंट्स असतात असे की, आणि ते बोलतात ना की जेव्हा छोटं 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 असे बहुत खूप, म्हणजे एखादा पाईप आहे, त्या पाईप मधून पूर्ण फ्लो कधी थांबतो, जेव्हा हळू 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 तिथे घाण साठत जाते साठत जाते साठत जाते. आणि हे हळूहळू साठतं. एखादा लोंढा एकदम येतो आणि पूर्ण पाईप किंवा तो ब्लॉक करतो असं नाहीये, हळूहळू साठत जातं. आणि मग हे कधी आपल्याला कळतं, जेव्हा पूर्ण पाण्याचा फ्लो बंद होतो तेव्हा, की अरे पाईपात काहीतरी अडकलंय. मग हे साफ करण्यासाठी आपण काय करतो, अजून खूप जास्त प्रेशरने पाणी आतमध्ये सोडतो. मग आता सुद्धा जर हे आपण काही याच्यातलं काही चॅलेंज तुम्ही फेस करत असाल, तर तुम्हाला हेच करायचं आहे की आता याच्यामध्ये प्रेशरने पाणी सोडण्याचा काय अर्थ आहे, की तुम्ही जाणीवपूर्वक अशा परिस्थिती असेल त्या एक्सेप्ट करून अफर्मेशन प्रॅक्टिस करू शकता. तर आता बुकमध्ये नी म्हणजे जॉईंट्स, नीचे जॉईंट्स म्हणजे गुडघे किंवा आपले पायाचे जिथे पैंजण घालतात त्याला घोटा म्हणतात ना अँकलला, तर त्याच्यासाठी एक अफर्मेशन दिलेलं आहे. ते मी मराठीत किंवा आणि हिंदीत ट्रान्सलेट करून आपल्या ग्रुपमध्ये टाकेल. तसंच लेग्स साठी सुद्धा दिलेलं आहे की फ्युचरचा फिअर असणं, किंवा मला इथून इंग्लिशमध्ये सांगते, नॉट वॉन्टिंग टू मूव्ह. म्हणजे जसं मी बोललं की पुढे जाण्याची भीती वाटते किंवा पुढे जाण्याची अनिच्छा असणे, म्हणजे विलिंगनेस नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा अफर्मेशन आहे. मी हे 3 अफर्मेशन ग्रुपमध्ये टाकेल आता. सो आय होप हे इन्फॉर्मेशन जे मी दिलंय लेग्स विषयी थोडं तरी तुम्हाला युजफुल राहील लाईफमध्ये, आणि तुम्ही बघू शकता की काय किंवा कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या खरंच तुम्हाला लहान मुलांसारखं बागडण्यापासून अवे ठेवत आहे, दूर ठेवत आहे. कोणाला तरी पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी डॉक्टर नाहीये, पण बुकमध्ये जे मी मॅमचं ऐकलंय किंवा जे वाचलंय त्याच्यावरून मी सांगण्याचा एक छोटासा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. खूप छान पद्धतीने सांगितलंय. आणि तू सांगत होती तेव्हा मी स्वतःच विचार करत होती की मी काय तर मला जास्त म्हणजे इंग्लिश बोलताना एकदम कॉन्फिडेंटली फ्लुएंट नाही होत, तर तिथे कुठेतरी तो हे आहे. त्याच्यानंतर माझ्या बाबांनी कधी मला गरबा खेळायला किंवा भातुकलीचा खेळ खेळायसाठी मला जाऊ नाही दिलं, तेव्हा माझं ते फ्रस्ट्रेशन होतं की सगळे खेळतात मी एकटीच नाही जात, सगळे खेळतात मी एकटी नाही जात. तर अशा भरपूर गोष्टी ज्या मला आठवत आहे. सो थँक यू सो मच. येस योगिनी मॅम, तुम्हाला काही बोलायचंय का?
अ, आता जसं तुम्ही सांगत होत्या, मी पण माझ्या लहानपणात गेली आणि त्यावेळची मी आणि लग्नानंतरची मी, तर यात खूप मला असा तफावत जाणवला. पण ते आपल्याला करावं लागतं, ऍडजस्टमेंट असलं पाहिजे. असं सारखं मनात, मग तो मनातला इगो जास्त जास्त जसं थोडं थोडं करत करत मोठं होतं, तसं मला माझंच समजलं. पण एक क्वेश्चन हा आहे, आता जसं हम्म. मला प्रॉब्लेम जो आहे, ऍक्च्युली माझी बॉडी ऍक्सिडेंटल आहे. म्हणजे पार्ट काही माझा असं कोणताच असं सांगता येणार नाही मला. ऍक्च्युली ही निगेटिव्ह गोष्ट मला सांगायला पटत नाहीये, पण मला प्रश्न आला म्हणून विचारते. मी लकी आहे की मी या सगळ्यातनं आज उभी पण आहे, याचा मला अभिमान स्वतःचाच वाटतोय. आणि तो एक कॉन्फिडन्स आला की अरे हे तर काय छोटस आहे, आपण तर मोठ्या मोठ्यातनं निघालो ना, असं मला एक जाणवत असतं सारखं. पण प्रश्न हा आला की जसं मला तर एकच उदाहरण देते याच्यातलं, की माझं पेल्विसचं ना 3 ठिकाणी 2.5 इंचाचे फ्रॅक्चर होते. तर त्याचा इफेक्ट आता हा कमरेवर आणि पायांवर येतो. त्यावर मी आता करते, पण मग मी माझ्यातली अशी काही वेळेस निगेटिव्ह भावना येऊन लागते. तर त्यासाठी मी मग अजून म्हणजे मी कमी पडते असं मला कुठेतरी येत राहतं. तर ते बरोबर की चूक असं, आणि काय केलं पाहिजे? म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की जे पण काही चॅलेंजेस आहे, तर त्याच्यासाठी जे पण तुम्ही काय करताय ते करेक्ट वेने हील करत नाहीये, आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी त्याच्यात कमी पडताय, राईट? हा, असं कुठेतरी वाटतं. आणि हे सर. पण माहितीये की फिजिकल प्रॉब्लेम जे आले होते, आणि काही आपले मानसिकता पण बनून जाते ना. तर मी हम्म. स्वतःची मानसिकतेला तर सुधरवेल तर फिजिकल अजून चांगली होईल. अगदी बरोबर आहे. हा, तर त्यासाठी अजून म्हणजे मला तुमचा हा ट्रॅक मिळून गेला, तर खूप खूप थँक्यू याबद्दल, की मला हे मिळालं जेव्हा पाहिजे तेव्हा मिळालं, आणि ह्याचा मला खूप आनंद होतो. पण मला डॉक्टर म्हणतात की आता तुम्हाला माहिती तुमचं स्ट्रक्चर मध्ये काय काय हे झालं, तर तुम्ही त्याला तसं लक्षात घेऊन पुढे चालायचं असं. तर माझा थोडासा कुठे कुठे असा होतो गोंधळ, की हे बरोबर मला की आलं हे लक्षात बरोबर तुमचं. असं. तुम्ही द सिक्रेट मूवी बघितलाय का? मॅजिक बुक केली असेल तर किमान. हो हो हो, बघितलं. हा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक सीन आहे की तो पायलट असतो, त्याचं प्लेन का हेलिकॉप्टर क्रॅश येस. होतं. त्याला डॉक्टर सांगतात की तू स्वतःच्या पायावर आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. हा, आणि ती व्यक्ती ठरलेल्या दिवशी डिसेंबर मध्ये क्रिसमसच्या दिवशी स्वतः त्याच्या पायावर उभी राहून दवाखान्यातून बाहेर पडते. हे कधी होऊ शकतं की तुमची विल पॉवर, राईट? विल पॉवर म्हणजे काय? इच्छाशक्ती. जर ठीक आहे, डॉक्टर डॉक्टरचं काम करतात आहे की हा मॅम तुम्ही आता पहिल्यासारखं होऊ शकत नाही, असं नाही तसं नाही, वॉट एव्हर ते जे पण काही बोलत असतील, पण हे तुमच्यावर आहे की तुम्ही काय स्वीकारलं. तुम्ही पण म्हणाल्या हा बरोबर आहे, आता माझ्या या ठिकाणी असे एवढे चॅलेंजेस आहेत, तर मी खरंच नाही करू शकत, आता अवघडच आहे. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध ही आता तुमची ही मानसिकता आहे. पण त्याच्या विरुद्ध जर तुम्ही असं ठरवलं की अरे मग काय झालं, मी काय वयाच्या तुमचं जे पण काही वय असेल त्या याच्यात काय मी पुढचं एवढं आयुष्य असं काढू, नाही नाही नाही, मी याला हील करणारच. मला माझं जे लाईफ आहे ते मला हवं तसं जगायचंय. डॉक्टर सांगतील तसं मी नाही जगणार, राईट? हा पहिला तुमचा ऍक्सेप्टन्स असा असायला हवा. ओके. आणि जर तुम्ही ठीक आहे, म्हणजे मी असं खरं तर म्हणत नाहीये, सॉरी की कोणी ह्याच्यात डॉक्टर असेल तर म्हणू शकतात की ही असं का बोलते. नाही नाही, तुम्ही मी बरोबर सांगतेय की सांगताय. आपले इमोशनल पॅटर्न्स कसे तयार होतात. हे हा माझं हा. स्वतःचं एक्झाम्पल आहे योगिनी मॅम. काही वर्षांपूर्वी मॅम थोडंसं स्ट्रेस झालं तर चालेल ना क्लास? काही वर्षांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झालेला, 10 वर्षांपूर्वी. डॉक्टरांनी स्वतः सांगितलेलं की ऑपरेशन हा एकच पर्याय आहे. आणि मी फक्त हा सीन मला इतका इन्स्पायरिंग आहे ना त्या मूवी मधला, सिक्रेट मूवी मधला. मी एक्झॅक्टली. घरात बोलायची, मला म्हणजे येणारे माझे मित्र मैत्रिणी रिलेटिव्ह इवन माझे हजबंड माझ्या बहिणी भाऊ सगळे वेड्यात काढायचे.
की तू वेडी आहेस का असं बोलायला, हे करायचंय करायचंय, पण मी म्हणायचे नाही. कोणी माझ्या समोर जर बोललं की हा आता ऑपरेशनचं असं, मी म्हणायचे नाही, मी व्यायाम करूनच माझा पाय ठीक करणार आहे. आणि खरंच सांगते, डॉक्टरने स्वतः सांगितलं होतं, हे खूप रेअर केसेसमध्ये होतं की लिगामेंट निघून पुन्हा त्या जागी शाबूत असणं, टेर न होणं. आणि हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी आज सगळ्या ऍक्टिव्हिटी अगदी म्हणजे माझ्या ज्या नॉर्मल फ्रेंड्स आहेत, माझ्या एजच्या मुली जे पण करू शकतात ते मी खूप सहजपणे सगळं करू शकते. आणि डॉक्टर स्वतः हे बोलले होते की नाही मॅडम, तुम्हाला आता आधीपेक्षा, आधी 100% होतं तर तेवढं नसणार आहे. आणि तो मूवी बघून माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलेला, रिकामा वेळ आहे तर तू तो मूवी बघ. आणि मी खरंच रिकामा वेळ होता म्हणून मी तो मूवी बघितला. पण त्या मूवीने माझ्या लाईफला डायरेक्शन दिलं खरं. आणि मी हे सुद्धा सांगते की मी तेव्हा ऑपरेशन नाही केलं, हे सिनियर डॉक्टरनेच सांगितलं की मॅडम ऑपरेशन करायची गरज नाहीये, तुम्ही फक्त फिजिओथेरपीवरती तुमचा पाय छान होऊ शकतो. पण जे एक्सरसाइज आहे ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. ती सुद्धा एक खूप मॅजिकल स्टोरी आहे, तो डॉक्टर समोर येणं वगैरे, तो मी नंतर एखाद्या दिवशी शेअर करेल. पण मग तुमच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की तुमचं बिलीफ काय आहे? येस मॅम. मतलब जर आता म्हणेल मी की मी ती क्लिप बघितली होती, पण ही सिक्रेट मूवीची आहे हे मला माहित नव्हतं. माझ्या मैत्रिणी यायच्या आणि माझ्या आजूबाजूने बसायच्या. 3 महिने कंटिन्यू बेड रेस्ट सांगितली होती मला. आणि त्यावेळेस पहिले मला एकदम येत होतं, पण ही जी बघितली क्लिप मी, ती मूवी वगैरे माहित नव्हती, पण माझ्या डोक्यात इतकं फिक्स झालं की ही व्यक्ती जर अशा पद्धतीने उठू शकते, तर मी तर काय, माझ्या बरोबर माझ्या घरचे आणि लोक आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे तेही ते जे उठू सीन शकते. आहे मूवीतलं, हे सगळे ऍक्च्युअल इव्हेंट जे लाईफ मध्ये घडलेत लोकांच्या, त्यांनी सांगितलेत. मग मला तर खरंच वाटतं की 100% बेटर सिच्युएशन आहे तुमच्याकडे. तुम्ही आज बरोबर. काहीही हो. चॅलेंजेस असू द्या, तुम्ही चालू शकता, तुम्ही 10 मिनिटं हो. मांडी घालून बसू शकता. मग हो. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे ना? तुम्ही आहे त्याच्यात राईट. संतुष्ट, आहे त्याच्यात आनंदी हो. राहाल तर तुम्हाला मॅजिक बुक पण हेच सांगते ना आपल्याला, बिलकुल आहे त्याच्यात बिलकुल. तुम्ही ग्रेटफुलनेस दाखवलं तर तुम्हाला अजून 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 मिळत जाणार आहे पुढे. त्यामुळे आजपासून तुम्ही अजिबात कंप्लेंट करायची नाहीये की मी 10 मिनिटच बसू शकले. तुम्हाला असं म्हणायचंय वाव मी 10 मिनिटं बसू शकले. तुम्ही शेअरिंग करताना पण एवढी एक्साइटमेंट दाखवली पाहिजे, कारण मगच तुम्ही ती एनर्जी तुमच्याकडे खेचून घेऊ शकता ना. जी वाव एनर्जी आहे, म्हणजे तुम्हाला आता वाव येस. काहीतरी घडवायचंय, तर मग तुम्हाला त्या एनर्जी मध्ये शेअरिंग पण केलं पाहिजे. आणि हे माइंड मधून काढून टाकायचंय की आधीसारखं काही होणार नाहीये. तुम्ही जे आधीसारखं करू शकत होता, तुम्ही मस्त पळू शकता, डान्स करू शकता, सगळं तुम्ही करू शकता. पण इथे तुम्ही ते काय फिट करताय त्याच्यावरती तुमची पूर्ण मशीन चालणार आहे. तुम्ही जे ब्रेन मध्ये फिट करणार आहे त्याच्यावर तुमचं हे जे बॉडीचं जे मशीन आहे ते चालणार आहे. त्यामुळे फिट करताना असंच फिट करायचंय की जे आपल्याला हवं आहे, जे इतर बोलतात, आजूबाजूचे लोक बोलतात, ते नाही फिक्स करायचंय. आणि जर तुम्ही मला तुमचा एक स्पेसिफिक चॅलेंज असलेला पार्ट सांगितला तर मग मी त्याच्या, तुम्ही मला पर्सनलला मेसेज करा, मग मी तुम्हाला त्याचं अफर्मेशन देईल. मॅक्झिमम टाइम या बुकमध्ये स्वतः ऑथरने सांगितलंय की ती हजार हजार वेळा एक एक अफर्मेशन बोललेलं आहे. ओके. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आणि डेफिनेटली आपण आत्ता सुद्धा अफर्मेशन लिहितो राईट, आणि स्वतःच्या एनर्जीमध्ये होणारा शिफ्ट पण बघू शकतो आपण की खरंच किती पटकन शिफ्ट होतो आपल्या एनर्जीमध्ये. सो जस्ट योगिनी मॅमच नाही, सगळ्यांनीच अफर्मेशन प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. इवन अस्मिता मॅम सुद्धा त्या प्रोग्राम मध्ये आहेत. मॅम तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता याच्यामध्ये. की प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे डोकं दुखतंय त्याच्यासाठी सुद्धा अफर्मेशन आहे, सर्दीचं सुद्धा इमोशनल कारण आहे. आणि रिसेंटलीच माझ्या मुलाला सर्दी, खोकला, ताप या फेज मधून तो जात होता. आणि मी खरंच जरा रीड केलं चॅप्टर आणि पुन्हा बघितलं, तर खरंच मला ते जे कारण होते ना ते होण्याचे, जे बुक मध्ये दिलेले, ऍक्च्युअल मध्ये सेम सगळे तसे होते. नाही मॅम, तुम्ही व्यवस्थित सांगितलं. अगदी जे जे कारण खरं आहे आणि आहे ते आपल्या याच्यात आहे, कुठे ना कुठे आपण एखादी गोष्ट मनात धरून ठेवतो आणि तीच आपल्याला कुठेतरी परत रिफ्लेक्ट होत जाते. फक्त आतापर्यंत अवेअर नव्हतं की अरे हे याच्यामुळे होतं, पण आता कळायला लागलं की नाही हे याच्यामुळे आहे.
मग त्या याच्यावर काम करता येतंय आता मला. मी जेव्हापासून अश्विन मॅम सोबत ते काम करते, बुक करत आहे तेव्हापासून. येस. सो तुम्ही सगळ्यांनी करू शकता. आणि आता सध्या आपण हेल्थ वरती ग्रॅटिट्यूड लिहितोय खरं तर, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स ग्रुपमध्ये पण शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक सेशन मध्ये येतील. याच्यामध्ये कीर्ती मॅमचा किंवा माझा पर्सनल आमचा काहीही नाही इंटेन्शन नाही. नाहीये. फक्त या उलट तुम्ही सेशन दोघी तर खूप छान मधूनच काम करत आहे. एका व्यक्तीला जरी राईट. हिलिंग व्हायला मदत झाली तर मी खरंच भाग्यवान नक्कीच. समजेल की आज माझ्याकडून ही सेवा झाली. हम्म. तसंच मॅमचं सुद्धा बघू शकता आपण की सकाळपासून ते रात्री 10:30-11 पर्यंत सेशन्स असतात, मध्ये मध्ये त्यांचे सेल्फ प्रॅक्टिसेस असतात. पण तरी सुद्धा कमिटेडली एखादी गोष्ट करणं खरंच खूप मोठी गोष्ट असते खूप आजकाल. मोठी. आणि हो. वेळ देणं सगळ्यात वेळ. महागडी या जगात आज कोणती वस्तू गोष्ट आहे तर वेळच ती आहे. वेळ. आणि आज कोणाचकडे वेळ असा नाहीये असं सगळेजण खरंच आहे. म्हणतात. ऍक्च्युली आपल्याला कोणी 10 मिनिटं जरी काही एक्स्ट्रा हे करायचं म्हटलं तर आपण म्हणतो नाही यार माझ्याकडे वेळ नाहीये. किती सहज म्हणतो आपण. आणि मॅमचं जसं बघितलं तर सकाळच्या सेशन साठी ते किमान 2 तास आधी सगळं प्रेझेंटेशन बनवणं, माहिती काढणं. ग्रॅटिट्यूडचं 1 तास सेशन साठी त्या किमान 2-2.5 तास स्वतः स्टडी करतात आधी. रात्रीचं बुक त्यांनी आधी वाचलेलं असतं, ते आधी सगळं गो करतात आणि मग त्याच्यानंतर सांगतात. तुम्ही एखाद्या दिवशी ट्राय करून बघा की आपल्याच घरात बघा किंवा स्वतः कॅमेरा ऑन करा, एखादा पॅरेग्राफ वाचा आणि त्याच्यावर अर्धा तास बोलून दाखवा विदाउट स्टडी. बरोबर आहे. खरंच किती नाही चॅलेंजिंग पॉसिबल नाहीये. असतं. खरंय. सगळी हो. तयारी करावी लागते. तर मग एखादी गोष्ट म्हणजे आज या जर्नीमध्ये कितीतरी लोक आम्ही आधीपासून बघतोय की येतात, थोडे दिवस प्रॅक्टिस करतात, 2 दिवस असतात, जातात. पण मग जर तुम्ही अजून सुद्धा टिकून आहे तर युनिव्हर्सची या सुप्रीम पॉवरची ही इच्छा आहे की योगिनी मॅम किंवा जे पण सगळे सेशन्स मध्ये आहेत. आज होऊ शकतं ना की आज योगिनी मॅमचं सेशन मिस झालं असतं, माझ्या आईचं हो. सेशन मिस झालं असतं, पण आज जाणीवपूर्वक तुम्ही इथे आहात तर कुठेतरी युनिव्हर्सची इच्छा आहे की इथे तुम्हाला तो मार्ग मिळाला पाहिजे. येस म्हणून मॅम. तुम्ही इथे आहात आज सगळे. सो सगळ्यांनी आज जे पण मी काही सांगितलं तर तुम्ही लाईफमध्ये बघू शकता की अशा कोणत्या परिस्थिती आहेत की ज्याच्यामुळे हे चॅलेंजेस क्रिएट होत आहे. आणि एक अवेअरनेस आला आहे की आपल्याला एक कळालं आहे आता उघडपणे की ठीक आहे हे असं केल्याने असं होतं, तर इथून पुढे ते नाही करायचंय. पण इथून पुढे जे केलंय जे झालंय ते सोडून द्यायचंय आपल्याला आता, की ज्याने आपल्याला आत्ताच्या लाईफमध्ये खरंच चॅलेंजेस क्रिएट होत आहेत. आणि जे तुम्ही इथे फिक्स करणार आहे त्याच्यावर तुमचं हे मशीन चालणार आहे. त्यामुळे इथे फिक्स करताना अशाच गोष्टी फिक्स करायच्या ज्या आपल्याला युजफुल आहेत. येस मॅम. येस. नक्कीच. कोणाला काही खूप प्रश्न म्हणजे असेल तर संजीवनी मिळालेली इथे येऊन. खरोखरी संजीवनी मिळालेली. आणि कीर्ती मॅडम तर म्हणजे जेव्हा पण आपण काही असं मेसेज टाकला विचारण्यासाठी, त्या लगेच उत्तर देतात त्याच्यावर. असं नाही की वेळ आता आहे की नाही आहे, नाही या मला का बाबतीला तर मी कळतं. पण हे करेल की खरं